नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील विषय मराठी पाठ 25वा नवा पैलू हा पाठ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लेखिका प्रतिभा पानट, जन्म 1942, अमरावती येथील श्री बुलिदान राठी मूकबधीर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मूकबधीर व अपंग यांच्या समस्येची उकल करणाऱ्या अनेक कथा लेख प्रसिद्ध. तसेच विद्यार्थी मित्रांनो, बोलू व ऐकू न शकणाऱ्या मुलांची योग्य वेळी तपासणी करून त्यांच्यावर उपचार केल्यास ती मुले ऐकू बोलू शकतात. त्यासाठी शाळा हा एक चांगला उपाय आहे, हे या कथेतून सांगितले आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूया पाठात काय दिले आहेत. आजी आपल्या 4-5 वर्षाचा नातवाला घेऊन बसमधून उतरल्या. आभाळ अगदी गच्च भरून आले होते. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळच असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता. चल रे बाबा, लवकर लवकर, पाऊस सुरू व्हायचा, आत पोचलंच पाहिजे दवाखान्यात, आजी दिगूला म्हणाली. पण त्याला सांगून काय उपयोग, ऐकू कुठं येतं त्याला, आजी खंत करत फुटफुटली आणि स्वतःचीच फुटफुटत पुढे चालू लागली. दवाखान्याचा बंद दरवाजाकडे आजीचे लक्ष गेले. आता कुठे थांबणार, आजी विचारात पडली. एवढ्यात रिक्षेचा जोराचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तर रिक्षेच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता. अरे पोरा, केव्हाचा आवाज येतोय, पण ठिंब हालतच नाही, बहिरा आहे की काय? रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे. आता गावातल्या लोकांचा सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरांकडे आली होती. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस. तशीच डिसमूड होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरांबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलाने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटवले होते तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून ती आजीला म्हणाली. कोणत्या गावाला जायचंय आजी? पाऊस तर फार पडतोय. कोण ग बाई तू? माझं नाव वत्सला आहे, शिक्षिका आहे मी, वत्सला म्हणाली. असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस. ज्याच्यासाठी मी शहरात आले होते तो दवाखाना बंद आहे. काय करावं कळेनासं झालंय बघ, आजी बोलली. एवढ्यात पावसात कुठे जातात? या वादळात झाडबीड रस्त्यावर पडतात. आजी, त्यापेक्षा माझ्या घरी चला. नको, घरी या पोराची आई वाट पाहिल. पाहू द्या, आजची रात्र माझ्याकडे राहा. उद्या मी तुम्हाला जे काय दाखवीन ते पाहून हसतच घरी जाल. वत्सलाने आजीला मोहात पाडले. आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली. असं होय, हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी. गेली 5 वर्ष झाली हसणं विसरलो आम्ही. पाऊस ओसल्यावर आजी, दिगू वत्सलाच्या घरी गेले. जेवणे झाली, गप्पा मारणे सुरू झाले. वत्सला ही मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची. तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. त्यांना कोणीही शिकवेल, पण ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे, मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार, कोण सुखावणार? त्या मूक कळ्यांना कोण उमलवणार? त्यांच्यातील स्वतः जागून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हास्य फुलवायचे, हा पक्का निर्धार करून ती मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती.
आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली. आजी पण कितीतरी दिवसांनी असे मन मोकळे बोलायला मिळाल्यागत बोलत होती. आमच्याकडे कोणीच असं मूकबधीर नाही पोरी, त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला. आजी हळहळली. वत्सलाला खूप वाईट वाटले. ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही. शहरात त्यांच्या कानाची तपासणी करून त्यांच्या श्रवणरहस्य ऐकू बोलू शकला असतात. किती लवकर हे व्हायलाच पाहिजे होते. मुलाची पहिले 5 वर्षे म्हणजे भाषा शिकायचे वय, वत्सला म्हणाली. दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली. मुक्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई, हे सगळे आजीला नवलच वाटत होते. शाळेतील एक बाई छोट्या मुलाला यंत्राच्या साहाय्याने गोष्ट शिकवत होत्या. हे वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्स्फूर्तपणे बघत होत्या. बहिऱ्या मुलांच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपण्याला त्याने कान सावध झाले होते आणि मुलं बाईसारखे हसत हसत बोलले तेव्हा तर आजीच्या अंगभर आनंद लहरी उसळल्या. आजी खूप उत्साहित झाल्या. वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती. यंत्रामुळे बहिऱ्या मुलांना आवाज ऐकू येतो. आवाज आल्याचा आनंदाने ते मूल आपल्या चेहऱ्याकडे पाहते, आपल्या होठांचा हालचाली पाहते व तसेच बोलण्याचा प्रयत्न करते. तिने त्या हिअरिंग एड्स दाखवले. इंडक्शन लूप सिस्टीमची खोली दाखवली अन हळूच आजीला विचारले, काय आजी, मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत? आजी खुदकन हसली अन म्हणाली, हो ग माझ्या दिगू, येऊ दे तुमच्याच शाळेत. पण असे फुटफुटत आजी वेगळ्या स्वप्नात हरवली. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. तिच्या मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर? मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली, पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील? आजी, शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे, पैसा पाहिजे, यंत्र किती महाग, वत्सला म्हणाली. वत्सलाबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणानं अडाणी राहिलो, पण कष्टानं आम्ही शेती खूप जमवली. एक शेत विकेल तर लाखाचं जाईल, आजी म्हणाली. आत्ता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती. म्हणजे शेत विकून एवढा पैसा देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला? हो देणार. अगं बाई, माझ्या गावाची मुलं शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, स्वतःच्या पायावर उभी राहतील. आजीने या मूकबधिरांसाठी काही करायचे ठरवले आणि तिने तसेच बोलून दाखवले. आजीच्या विचारातील या नवा पैलूचे दर्शन होताच वत्सलाचे अंतःकरण भरून आले. ती म्हणाली, आजी, मी म्हटलं होतं ना, उद्या मी जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून. होय ग वत्सला, त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले. मी शहरातल्या डॉक्टरांकडे निघाले होते. तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ. आजी हसू लागल्या. आजीच्या उत्साहाने वत्सलाही आनंदी झाली. तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते, आजी हसते हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले. अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्रांनो नवा पैलू हा पाठ पाहिला आहे.